आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मनोज जरांगे पाटलांची मागणी सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे जरांगे आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्लॅन आखला असून महायुती आणि महाविकास आघाडीला त्यांनी इशारा दिला आहे. आगामी विधानसभेसाठी मोठा डाव टाकणार असल्याचे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान जरांगे पाटील कोणता डाव टाकणार या संदर्भातली चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. या संदर्भात अनेकदा मुख्यमंत्र्यांनी जरांगेकडे शिष्टमंडळ देखील पाठवल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील अनेक दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान या योजनेच्या वादात आता जरांगे पाटलांनी देखील उडी घेतली आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेतून सरकारने डाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जात एका तरुणीने शिक्षणात येणाऱ्या अडचणी संदर्भात जरांगेकडे खंत व्यक्त केली आहे. यावेळी या तरुणीला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान या तरुणीने उपस्थित केलेल्या जात पडताळणीच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावरून एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे अजय बारसकर यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र आंदोलनाची परवानगी न घेतल्यामुळे बारसकर यांना पोलिसांनी उचलून नेलं. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टला डाव टाकण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या संदर्भात कधी निर्णय घेणार किंवा जरांगे पाटील 29 ऑगस्टला कोणता डाव टाकणार हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.